नमस्कार. आगामी निवडणुकांच्या तारखांची आता घोषणा झालेली आहे. देशभरामध्ये कुठल्या मतदारसंघात किती तारखेला मतदान होणार हे आता जाहीर झालेलं आहे. आचारसंहिता देखील आता लागलेली आहे आणि आता 4 जूनला मतमोजणी होऊन निकाल लागेल तोपर्यंत हे निवडणुकीचं वातावरण चालू राहील. वेगवेगळ्या पक्षांनी आपापल्या उमेदवारांची यादी क्रमाक्रमानं घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. पुढच्या काळामध्ये प्रचार सुरू होईल. एकदा अर्ज भरले, मागे घेतले, ते सगळं सुरू झालं की मग प्रचाराला जोर येईल. मग निरनिराळे नेते, निरनिराळे पक्ष आपले आपले मुद्दे मांडतील, समोरच्यावर टीका करतील, त्यांचे मुद्दे खोडून काढतील. हे सगळं सुरू राहील पुढचे 2 महिने. मतदार म्हणून यात आपण काय करायचं? आपण न चुकता मत द्यायचं. निवडणुकीमध्ये जो उमेदवार उभा असतो तो दी बेस्ट, सर्वोत्तम उमेदवार असं कधी नसतं. साधारणपणे एखादा उमेदवार कुठेतरी दी बेस्ट, याच्यापेक्षा चांगला उमेदवारच असू शकत नाही, अशी फार क्वचित, हजारो में एक अशी स्थिती असते. मग आपल्या समोर उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी अवेलेबल बेस्ट जे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये सर्वात चांगला कोण हे आपण निवडायचं असतं. कारण आपल्याला जर जो सर्वात चांगला उभे असलेल्यांमध्ये कोण आहे त्याला जर आपण मत नाही दिलं तर मग आपल्याला जो त्यातल्या त्यात चांगला उमेदवार वाटतो त्याचं एक मत आपण कमी करतो आणि मग आपल्याला जो आणखीन बी ग्रेड, सी ग्रेड, डी ग्रेड असा उमेदवार वाटतो तो निवडून येण्याची शक्यता असते. त्यामुळे जो आपल्याला योग्य वाटतो त्याला आपण मत दिलं पाहिजे. म्हणजे कसं आहे, साध्या आपल्या दैनंदिन जीवनातली जर उदाहरणं घेतली, लग्न जुळवण्याचा विषय असतो, अरेंज्ड मॅरेज. मग तिथे मुलाकडचे, मुलीकडचे, त्यांच्या पत्रिका, मग ते गुण जुळतात का? मग काय ते 36 गुण हे जुळले पाहिजेत. पण 36च्या 36 गुण जुळले असं देखील नेहमी होत नाही. मग त्यातल्या त्यात अधिक गुण किती जुळले, मग अजून पण मुलाच्या घरी कोण कोण आहेत, मुलीच्या घरी कोण कोण आहेत, मुलाची पार्श्वभूमी काय, मुलीची पार्श्वभूमी काय, भाऊ बहिणी किती, असे अनेक विषय बघून मग लग्न ठरवलं जातं. आता त्याच्यामध्ये सांगण्याचा मुद्दा असा की सगळं आपल्या मनासारखं होतं असं नाही. पण आजपर्यंत बघितलेल्या मुलांमध्ये सगळ्यात चांगला मुलगा आम्हाला हा दिसला. आजपर्यंत बघितलेल्या मुलींमध्ये सगळ्यात चांगली मुलगी आम्हाला ही वाटली, असं म्हणून लग्न जुळवलं जातं. ते लग्न होतं. ज्याला आपण जीवनाचा जोडीदार म्हणून निवडतो तो सुद्धा दी बेस्ट असा कधीच असत नाही. आपल्या समोर जेवढे आले त्यातला सर्वोत्तम कोण, त्यातला सगळ्यात चांगला कोण, जे समोर आले अवेलेबल बेस्ट, त्यांचा विवाह होतो. किंवा आपण बाजारात जातो, दुकानात आपल्याला हवी असलेली एखादी वस्तू आपल्याला खरेदी करायची असते. मग दी बेस्ट वस्तू ही मिळतेच असं नाही. मग आपण थोडीफार ज्याला म्हणतात ॲडजस्टमेंट करतो. वस्तू चांगली असते पण किंमत परवडत नाही, किंमत परवडते पण आपल्याला हवी असलेली वस्तू तशी नाही आहे. किंवा आपण जी कल्पना करून बाजारामध्ये वस्तू आणायला जातो तशीच वस्तू आपल्याला मिळते असं नाही. मग थोडा पुढचा मागचा विचार करून चला हे त्यातल्या त्यात योग्य आहे, ही वस्तू घेऊ. थोडं वेगळं उदाहरण देऊन मुद्दामून सांगितलं, निवडणुकीमध्ये देखील त्यातल्या त्यात चांगला कोण उभ्या असलेल्यांमध्ये त्याला वोट दिलं पाहिजे. नोटाचा जो पर्याय आहे हा नोटाचा पर्याय हा मला तरी उपयुक्त वाटत नाही.
कारण मी जर नोटा दाबलं, मला कोणीच पसंत नाही, म्हणून बाकीचे सगळे नोटा नाही दाबणार आहेत. मग तो मतदार त्याच्या त्याच्या पसंतीप्रमाणे मत देणार आहे. मी इथे कोणाला मत द्यायचं ते सांगत नाहीये. मत दिलं पाहिजे. तुम्हाला जो योग्य, त्यातल्या त्यात योग्य वाटतो, उभ्या असलेल्यांमध्ये जो योग्य वाटतो त्याला द्या. मी जर दिला नाही तर मला जो योग्य वाटतो त्याचं एक मत मी कमी केलं, आणि मग दुसरे लोक आहेत, मला जे योग्य वाटत नाहीत त्यांनाही मत देणारे लोक आहेत, मतदार आहेत. मग एकूण काय, मला जो उमेदवार पसंत नाही तो निवडून येतो. त्यामुळे मत दिलं पाहिजे. दुसरा मुद्दा, आपण फक्त आपल्या मतदारसंघातला उमेदवार निवडत नाही, या सगळ्या प्रक्रियेतून आपण देशाचा पंतप्रधान देखील निवडतो. आता वेगवेगळे पक्ष पंतप्रधान पदाचं नाव वेगळ्या वेगळ्या लोकांची घोषणा करतात. आम्ही निवडून आलो तर हे पंतप्रधान होतील वगैरे. किंवा काही पक्ष मतदारांना पंतप्रधान कोण बनेल हे सांगत नाहीत. निवडून आल्यावर मग जो सर्वानुमते ठरेल तो आमचा पंतप्रधान असंही सांगतात. याची अनेक राजकीय कारणं असतात. निवडून आल्यानंतर कोण बनणार, युती असेल तर कुठल्या पक्षाला किती मिळणार, मग संख्याबळ कोणाचं किती, असे अनेक विषय असतात. पण आपण या सगळ्यातून एक पंतप्रधान निवडणार आहोत. हा पंतप्रधान जो असतो हा कुठल्या तरी पक्षातून निवडून येतो. मग आपल्याला ज्या गोष्टी व्हाव्यात असं वाटतं लोकशाहीमध्ये, त्या गोष्टी करणारा पक्ष किंवा त्या गोष्टी करणारा पंतप्रधान कोण समोर असलेल्या नावांपैकी, तेही आपण या उमेदवाराला जे मत देतो त्या माध्यमातून आपण निवडून आणतो. आता कोणी जर असं म्हटलं की सगळेच राजकारणी सारखे, मत देऊन काय होणार, तसं चालणार नाही. मत देऊन काय होणार असं जरी म्हटलं तरी कोणीतरी तर निवडून येणारच आहे. मग जो मला योग्य वाटतो तो निवडून यायचा असेल तर मग मी जो मला योग्य वाटतो त्याला मत दिलं पाहिजे. नोटा दाबल्याने पुन्हा तेच होतं आणि मतदानालाही गेलं नाही तर आपण आपल्या अधिकाराला मुकतो. त्याही पेक्षा एक नागरिक म्हणून आपण आपल्या कर्तव्याला मुकतो. कर्तव्याकडे पाठ नाही वळवायची, नाहीतर मग ज्याला आपल्यापेक्षा काहीतरी वेगळं व्हावं असं वाटतं त्याला मतं पडतील, तो येईल. आपल्याला कोण पाहिजे हे आपण ठरवायचं असतं. मग जो आपल्याला पाहिजे त्याच्या पक्षाचा किंवा त्याला समर्थन करणारा उमेदवार कोण त्याला द्यायचं. या मतदानातनं आपण आपल्या मतदारसंघातला उमेदवार निवडतो आणि त्या माध्यमातून देशाचा पंतप्रधान आपण निवडतो. हे कोणाला निवडायचं हे आपल्या हातात आहे. नाहीतर एक ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये स्केप्टिकल, काय करायचं आहे, सगळे राजकारणी सारखेच. आपण जरी सगळे राजकारणी सारखेच असं म्हटलं तरी निवडून कोणीतरी येणार आहे ना. मग जो कोणीतरी निवडून येणार आहे त्याच्यात माझा देखील सहभाग असला पाहिजे. जो मला योग्य वाटतो तो निवडून आला पाहिजे. त्यामुळे एकतर नोटाचा वापर न करणं, शक्यतो कोणाला तरी निवडून देणं, कोणाला तरी मत देणं आपल्याला जो योग्य वाटतो, आणि त्या माध्यमातून पंतप्रधानाला निवडून देणं हे देखील आपण करायचं आहे. निवडणुका जवळ येतात. नाहीतर दरवर्षी चित्र कसं असतं, 58% झालं, 60% झालं, 65% झालं, 62% झालं. याचा अर्थ होतो कधीतरी अगदी क्वचित 70-72% होतं. म्हणजे याचा अर्थ जवळजवळ 35 ते 40% मतदार हे मत देत नाहीत. मग ज्या 60 किंवा 65%, 70% लोकांनी मतदान केलं त्यातला कोण पहिला तो येतो. मग जनमताचा पूर्ण कौल आला असं देखील म्हणता येत नाही. जनमताचा पूर्ण कौल जर यायचा असेल तर माझी जबाबदारी मी मत द्यायचं ही असली पाहिजे, मी ते दिलं पाहिजे. अशा प्रकारचं आपलं कर्तव्य आहे. एक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आपण बजावलं पाहिजे. आणि 100% मतदान कसं होईल हा नागरिक या नात्याने माझं मत देऊन मी त्याच्यामध्ये योगदान दिलं पाहिजे.
हा विषय हा अधिक लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. त्यामुळे शेअर करावं, लाईक करावं आणि चॅनल सबस्क्राईब करावा. धन्यवाद.